हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण अगदी मोजक्या साहित्यात जे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असते त्या उपलब्ध साहित्यामध्ये हा मस्त असा नाश्ता बनवणार आहोत आणि याच्यासोबत एक मस्त चटपटीत अशी चटणी देखील बनवणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील। चला तर मग वेळ न घालवता झटपट या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे। जाडा बारीक कोणताही रवा तुम्ही याच्यासाठी वापरू शकता। मी हा बारीक रवा होता माझ्याकडे अवेलेबल, तर मी तो बारीक रवा वापरलेला आहे। तर अर्धी वाटी घेतलाय। सेम त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घेतले आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। तर हे सगळं आपल्याला गुठळ्यानं होऊ देता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सगळे साहित्य सेम एकाच वाटीने आपण मोजून घेतलेले आहेत। तर बघू शकता मी गुठळ्यानं होऊ देता व्यवस्थित मिक्स केले। आता चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे, चवीनुसार साखर घातली आहे आणि थोडंसं 1 ते 2 चमचा तेल घातले आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता हे झाकण ठेवून आपण रेस्ट करू देऊ, तोवर आपण चटणी बनवून घेणार आहोत। तर चटणीसाठी मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडासा पुदिना घातलेला आहे आणि जिरं घातलंय अर्धा छोटा चमचा, डाळवं घातलंय चांगलं मूठभर, थोडीशी साखर चवीनुसार आणि मीठ चवीनुसार घातलंय। त्याच्यानंतर लिंबाचा रस घातलाय, अर्धी लिंबाची फोड याच्यामध्ये पिळून घातली आहे। आता हे बारीक दळून घेणार आहोत आपण। आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला चटणी किती पतली किंवा किती घट्ट हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकता। तर आपली चटणी बनवून रेडी झाली आहे। तर ही चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेते। तुम्ही हवं तर याच्यावरती तडका मारू शकता, पण बिना तडक्याचीच ही चटणी खूप मस्त लागते आणि मी पतलीशीच ठेवलेली आहे। तुम्हाला हवी तर तुम्ही घट्ट बनवू शकता, पाणी कमी टाका। तर आता या ठिकाणी स्टीमर तयार करूयात आपण। स्टीमरमध्ये मी 2 ग्लास पाणी घालणार आहे आणि हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे। तुमच्याकडे अशा प्रकारचा स्टीमर नसेल तर ही सेम प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता किंवा पातेल्यातही करू शकता। आता आपलं बॅटरी चांगलं रेस्ट करून झालंय। आता याच्यामध्ये आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि थोडासा बारीक कापलेला कोथिंबीर आणि अर्धा छोटा चमचा साबूत जिरं हे घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। तर ह्या मिरच्या चांगल्या तिखट होत्या, तर त्यामुळं मी झणझणीत बनवण्यासाठीच तिखट बनवलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाले, ते साईडला घेऊयात आपण आणि अशा प्रकारच्या प्लेटला मी तेल लावून घेणार आहे, म्हणजे आपला जो हा नाश्ता आहे तर तो इझिली बाहेर निघावा म्हणून तेल लावून झाले। आता परत आपण बॅटरवर येऊयात। पाण्यालाही उकळी आलेली आहे, आपली सगळी तयारी झालेली आहे। आता शेवटच्या क्षणाला आपल्याला हा नाश्ता स्टीम करण्याच्या जस्ट अगोदर ह्याच्यामध्ये अगदी 2 चिमूट खायचा सोडा घालायचा आहे। खूप अगोदरपासून नाही घालायचा आहे, जस्ट बनवायच्या अगोदर खायचा सोडा घालायचा आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे खायचा सोडा व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स झाला पाहिजे, त्यामुळे आपला नाश्ता जाळीदार बनेल। आणि हा मिक्स झाला की लागलीच आपल्याला हे जे बॅटर आहे तर या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। तर याची टेस्ट वाढवण्यासाठी याच्यावरून मी थोडासा पावभाजी मसाला स्प्रिंकल करत आहे। पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट फिरवलं तरी चालेल। आता लगेच आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ही जी प्लेट आहे ठेवून द्यायची आहे, झाकण बंद करायचं आहे आणि 15 मिनिटासाठी फुल फ्लेमवरती आपल्याला हे नाश्ता जो आहे वाफवून घ्यायचा आहे। आणि तोपर्यंत आपण ह्याच्यावरच्या तडक्याची तयारी करूयात। तर त्याच्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि 2-4 मिरच्या बारीक कापलेल्या त्या याच्यावरती परतून घ्यायच्या आहेत। मिरच्या चांगल्या परतून झाल्या, 2-3 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आपला तडका रेडी झालाय। तर 15 मिनिटानंतर हा नाश्ता देखील आपला रेडी झालाय। मी गॅस बंद केलाय। क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही टूथपिक टाकून अशा पद्धतीने बघू शकता, क्लिअर निघाली आहे, म्हणजे नाश्ता आपला परफेक्ट रेडी झालाय। आता हा आपण
या स्टीमरमधनं काढून घेणार आहोत आणि बाहेर ठेवणार आहोत. तर हा नाश्ता आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे, खूप नाही पण थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत. तर अगदी मस्त तेल लावल्यामुळे हा नाश्ता आपला प्लेटमधून इझिली सुटतो. तर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याचे काप करून घेऊ शकता. मी छोटे छोटे चौकोनी काप याचे करून घेतलेले आहेत. तर मी एक दाखवते तुम्हाला. किती स्पंजी आणि अगदी मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता आपला रेडी झाला आहे बनून. तर बघू शकता मस्त जाळी आलेली आहे खालून आणि अगदी स्पंजी झाला आहे, बघू शकता. आणि खूप काही साहित्यही लागलेलं नाही आहे, अगदी घरच्या साहित्यात बनून रेडी झाला आहे. तर आपण जो तडका बनवून ठेवलेला होता तर तो तडका याच्यावरती आपण पसरवून देणार आहोत. थोडासा कोथिंबीर बारीक कापलेला मी घालून घेणार आहे याच्यावरती. आणि आपण जी चटणी बनवलेली होती तर ती चटणी सर्व करायची आहे या नाश्त्यासोबत. तर रेडी झाला आहे आपला गरमागरम वाफवलेला असा नाश्ता जो घरच्या साहित्यात बनून रेडी होतो. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.